क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. सुरगाणा. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी किसान सभेचे राज्यभर आंदोलन. दखल न घेतल्यास तीव्र बेमुदत आंदोलन. कॉम्रेड जेपी गावित. शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील वणी बोरगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बिरसा मुंडा चौकात बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी आमदार कॉम्रेड जेपी गावित करीत असून शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तात्काळ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या असून पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर जेपी सिमेंट कॉन्क्रीट सारखे आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकरी तसेच खानदेश व मराठवाड्यातील शेतकरी उद्योगधंदे औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे. अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे त्वरित पूर्ण करावे अशी प्रमुख मागणी आहे. तसेच वनाधिकार कायदा 2006 अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली 10 एकर हक्काची जमीन तात्काळ लाभधारकांना द्यावी. स्वतंत्र सातबारा तयार करून पती पत्नीचे नाव कब्जेदार सदरी नोंदवावे. इतर हक्क सदरी वन विभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे अशी मागणी करण्यात आली. वनपट्टा धारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर, मोटर यासह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा. उर्वरित प्रलंबित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे त्वरित निकाली काढावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यासह शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा. 2 हेक्टरपर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग जसा 40,000 रुपयांचा बोनस देतो त्याचप्रमाणे वनपट्टा धारकांनाही बोनस द्यावा. पेसा क्षेत्रातील सर्व खात्यामधील नोकर भरती त्वरित पूर्ण करावी. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी भरती करावी. जिल्हा परिषद शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे. तसेच शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा. या प्रमुख मागण्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुवर, उपनिरीक्षक खाडे, पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवलाय. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.